वागणं असं ठेवायचं की नाही मित्रांनो, आपलं बघून 4 लोक जगणं शिकली पाहिजे. बाकी टेन्शन आणि अडचणी काय आपल्या आयुष्याला लागलेलाच आहे, त्यात काय वादच नाही. तर नमस्कार मंडळी, अडचणींच्या मुडक्यावर पाय देऊन आहे की नाही यशाच्या मार्गाकडे चालण्यासाठी अजून एक नवीन दिवसाची आपली सुरुवात झाली. आता जरा कामावर जायचं असल्यामुळे की नाही मी आई साहेबांचं आणि घरातली कामं जरा सकाळी लेच लवकर आवरलेली. दुपारपर्यंत आमच्या आई साहेबांचं जेवण पाणी आणि गोळ्या औषधी सगळी आवरून घेतली आणि आमच्या राणी सरकारनं म्हटलं तुम्ही आता निवांत झोपून टाका, आल्यावर आमचं आम्ही तुम्हाला उठवतो. आई साहेबांना झोपून मी दुपारचं 2-3 तास कामावर जातोय. खरं सगळं मन आहे की नाही आपलं घरातच अडकलेलं असते बरं काय. पण काय करणार भावानो, परिस्थिती पुढे कोणाचं काय चालत नाही, त्यामुळे आपल्याला राबायला हे लागतेच, आपल्याला दुसरा पर्याय नाही. साईटवर आल्या की नाही 2.5 मिनिटात म्हणजे आमच्या छोट्याला सह्या अडकून माप काढायला लावलो आणि आपल्या बाकीच्या कार्यकर्त्यांना घेऊन आहे की नाही डक्टिंग हँगिंग करायची तयारी आपली चालू करून घेतलो बघा. आणि काम करताना आपला विषय कसा आहे माहितीये का, चालती की म्हणायचं करत राहायचं, मागचा पुढचा विचार अजिबात करायचा नाही. पण डक्टिंग सोडताना वजन असल्यामुळे की नाही काळजीही घ्यायलाच लागते. आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन आहे की नाही डक्टिंग हँगिंग करायला एकदा आपण चालू केलो की मग आपण थांबत नसतो. कारखान्यात जरा अंधार असल्यामुळे वेळ लागत होता, पण आपलं काम हे चालूच. कडेचे पहिलेला अडकून झाल्यावर एक नाही 7व्या मिनिटाला म्हणजे दुसरी लाईन चढवायला घेतलो बघा. बघता बघता तासा 1.5 तासात ही पण लाईन आमची हँगिंग करून झाली. ही लाईन चढवून झाले की नाही लागल्या हातानच मी तिसरी लाईन आता चढवायची म्हटलं आणि मग सुट्टी करायची. तिसरी लाईन आवरता 7:15 कधी वाजलं भावानो तेच आम्हाला कळालं नाही बरं काय. नाही म्हणत की भावानो, तिन्हीच्या तिन्ही लाईनी 7:15 पर्यंत आपल्या सगळ्या हँगिंग झाल्याच एकदा. व्हिडिओ मध्ये बघताना जर सोपं वाटत असलं भावानो, पण करताना हे काम लय अवघड आहे. आता जाऊ दे, सोडा लय काय लांबट लावत नाही, आजची कामं सगळी आवरल्यात. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत काळजी घ्या. जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. चला.